नमस्कार मित्रांनो, आज ठरल्याप्रमाणे आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सकल मराठी फॉन्ट हा कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी दोन मेथड दाखवणार आहे. एक जी दाखवणार आहे ती माझ्या गुगल ड्राईव्हवरून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता, जी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन, तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरी जी मेथड जी मी दाखवणार आहे तुम्हाला की त्याची ऑफिशियल साईटवरून तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. ठीक आहे, दोन्ही साईडनं फॉन्ट एकच डाउनलोड होणार आहे, त्याच्यामुळे काय असा इश्यू नाही आहे. ठीक आहे, तर हा फॉन्ट बेसिकली ISM V6 ज्या कंपनीने बनवलेला आहे, सीडेक कंपनीने, त्या कंपनीने हा फॉन्ट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तर या फॉन्टसाठी आपण आता डाउनलोडिंग कसं करायचं हे मी मेथड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंप्लीट प्रोसेस दाखवणार आहे. आणि गुगल ड्राईव्हवरून तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन, तिथून पण तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. आणि तो इन्स्टॉल कशा पद्धतीने करायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता टाइम वेस्ट न करता आपण आता व्हिडिओ चालू करूया. तर जसं बघू शकता माझ्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती हा सकल भारती नावाने एक झिप फाईल आहे. ठीक आहे, ही झिप फाईल जी आहे हिला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. या फाईलला पहिल्यांदा राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जसंही बघू शकता आपल्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती ही सकल भारती स्लिपच्या नावाने झालेली आहे, ओपन झालेली आहे. तर हा ओपन करायचा आणि सकल भारती नावाचा फॉन्ट तुम्हाला इथे डाउनलोड झालेला दिसेल. तर डाउनलोड झाल्यानंतर ह्याला राईट क्लिक करायचं आणि इथे तुम्ही इन्स्टॉलवरती नावावरती क्लिक करून पण तुम्ही डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता या फॉन्टला. आणि कंट्रोल पॅनलमधून पण तुम्ही ह्या फॉन्टला कसं कॉपी करायचं हे देखील मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे. तर आता मी पहिले इन्स्टॉलवरती क्लिक करून तुम्हाला मी दाखवतो. इथे इन्स्टॉलवरती क्लिक केलं, आपला फॉन्ट इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू झालं आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झालं. ठीक आहे, एकदम इझी आणि सिम्पलच्या ज्या स्टेप्स आहेत, जास्त क्रिटिकल असं नाही आहे हा फॉन्ट. तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सेकंड स्टेप दाखवणार आहे की ज्याच्यातून तुम्ही कंट्रोल पॅनलमधून तुम्ही कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकता. तर तुम्हाला विंडोज की आणि R की दोन्ही की एकत्र प्रेस करायचे आहेत आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे फॉन्ट्स, FONTS फॉन्ट्स. फॉन्ट्सवरती जसं क्लिक कराल तुम्ही तसं तुमचे फॉन्ट्स इथे तुम्हाला सगळे दाखवतील. कशा जे विंडोजमध्ये जे फॉन्ट्स जे असतात हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दाखवले जातात. त्याच्यानंतर इथे सकल भारती फॉन्ट ओपन करायचं आहे तुम्हाला फोल्डर आणि याला राईट क्लिक करायचं, कॉपीवरती क्लिक करायचं. आता इथे इन्स्टॉलवरती क्लिक नाही करायचं, डायरेक्ट कॉपीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, किंवा Ctrl+C जरी प्रेस केलं तरी पण कॉपी होईल तो. त्याच्यानंतर इथे पेस्ट करायचं आहे. तर हा ऑलरेडी फॉन्ट आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल्ड आहे. म्हणजे आपण मागाशी जसं राईट क्लिक करून इन्स्टॉलवरती क्लिक केलं त्याच्यामुळे आपल्याला हा येस और नो विचारतोय. इथे येस वरती क्लिक करायचं आहे. आता मी ओव्हरराईट करतोय त्याला, त्याच्यामुळे येस वरती मी क्लिक करून इन्स्टॉल करतोय. आपलं इन्स्टॉलेशन पूर्ण झालंय. ठीक आहे, तर इथून तुम्ही राईट क्लिक करून विंडोजवरती क्लिक, ऑफिसवरती क्लिक करून ऑफिस डॉक्युमेंट फाईल ओपन करायचे. आणि हा फॉन्ट बेसिकली युनिकोड सपोर्टेड फॉन्ट आहे. म्हणजे हा युनिकोडला पण त्याच्या फॉन्टमध्ये सपोर्ट करतो. इथे सकल आपण सिलेक्ट करूया. असं बघू शकता, समजा तुम्हाला फॉन्ट मिळत जर नसेल तर इथे तुम्ही सकल भारतीय जरी टाईप केलं वरती तरी पण तुम्हाला हा फॉन्ट येऊन जातो. हा बघा इथे. आता ISM आपलं ओपन नाही आहे. बघा डी ला आपल्याला सकल भारती आपण टाईप करतोय, डी ला क आला, ही आला, आर ला त आला. म्हणजे आपला फॉन्ट प्रॉपरली सक्सेसफुली इन्स्टॉल झालाय. ठीक आहे, आता मी तुम्हाला सेकंड मेथड दाखवणार आहे की तुम्ही त्याच्या वेबसाईटवरून म्हणजे सीडेकच्या वेबसाईटवरून तुम्ही कशा पद्धतीने फॉन्ट डाउनलोड करू शकता. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा पण या व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या अदर ज्या वेबसाईट ज्या आहेत, ज्या म्हणजे थर्ड पार्टी वेबसाईट ज्या आहेत, तिथून कधी पण कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन्स किंवा अदर जे फॉन्ट्स झाले किंवा अदर सॉंग्स झाले हे डाउनलोड नाही करायचे. त्याच्यामध्ये असं मालवेअर किंवा व्हायरस इन्फेक्शन तुमच्या लॅपटॉपला होऊ शकतं. त्याच्यामुळे जी काही तुम्ही डाउनलोड कराल ती ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करा. म्हणजे जेणेकरून काय होतं की व्हायरस आणि मालवेअरचं काही टेन्शन राहत नाही तुम्हाला. ठीक आहे, आता मी माझ्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्ट करतो आणि त्याच्यावरून आपण सीडेकच्या साईडवरती आपण व्हिजिट करू.
तर जसं बघू शकता आता मी इंटरनेट कनेक्ट केलं आहे आणि गुगल क्रोममध्ये जाऊन सिम्पल तुम्हाला गुगलवरती टाईप करायचं आहे सकल मराठी फॉन्ट डाउनलोड. ठीक आहे. तर त्याच्यात तुमच्या पहिलीच वेबसाईट येते सीडॅकची, ही सकल भारती फॉन्ट डाउनलोड, म्हणजे सकल भारती फॉन्ट इथे तुम्हाला दाखवतो. हा पहिलीच लिंक असते, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं, तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला हा दाखवतो बघा. ह्याची साईज आहे 1.0 MB, म्हणजे 1 MB साईज आहे आणि इथून फॉन्ट डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं डाउनलोडिंग प्रोसेस पूर्ण झालं आहे, चालू झालेलं आहे. जसं बघू शकता बघा सकल भारती फॉन्ट आपला डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे. आता जशी आपण मी मागाशी इन्स्टॉलेशन प्रोसेस दाखवली सेम तशीच प्रोसेस आहे त्याची. म्हणजे याला राईट क्लिक करायचं, ह्याला राईट क्लिक ओपन करायचं आणि ते सकल भारती फॉन्टवरती डबल क्लिक जरी केलं तरी पण तो ओपन होईल आणि ते इन्स्टॉलवरती पण क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता. किंवा ह्या फॉन्टला कॉपी करून सिम्पल विंडोज आर करून फॉन्ट टाईप करून त्याच्यात कंट्रोल V जरी केलं तरी पण तो इन्स्टॉल होऊन जाईल तुमचा फॉन्ट. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.